पहिले आम्ही मायक्रो कंट्रोलर बघितलं तो चालू आहे का, त्याला आपण काही सेकंद बदलून बघितले. त्याच्यानंतर सरांनी आम्हाला जे शिकवलं, अनुज सरांनी, की ब्रेडबोर्डवर जे सर्किट तयार केलेलं आहे, या एक पोल आहे, एक दुसरा पोल आहे. आपण बघितलं की ग्राउंडवरनं काही वायरी आणल्यात. ती एक ब्ल्यू वायर आहे, ती एलईडीच्या एका एक रेजिस्टन्स आहे, तो एलईडीच्या दुसऱ्या पोलला आहे. आणि ही जी स्विच इकडून मायक्रो कंट्रोलरवरनं आलेली ग्राउंड वायर आहे, ती एका पोलला आहे. आता आपण ह्याच्या पुढचं एक सर्किट बघतोय. म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांनी जो दुसरा हे केलेला आहे, इथं मध्ये एक स्विच लावलेलं आहे. आता एलईडी बंद आहे, पण आपण सरांनी केलेला प्रोग्राम असा आहे की ज्यावेळी मी स्विच दाबेल त्यावेळी तो एलईडी ऑन होईल. म्हणजे बाकी सगळं कन्सेप्ट तीच असली तरी मला हेच सिस्टीम स्विचवर न्यायची आहे. म्हणून त्यांनी तिथनं इथं एक ग्राउंडच्या शेजारी वायर लावली आहे, जी स्विचच्या ग्राउंडला इकडे नेलेली आहे. आणि ये एक केसरी वायर, ये स्विच इनपुट केली, इनपुटच्यासाठी त्यांनी जी केसरी वायर आली आहे ती पिन 3 मधनं आपण मायक्रो कंट्रोलरमधनं इकडं आणलेली आहे. म्हणजे आता ज्यावेळी मी हे स्विच दाबेल त्यावेळी एलईडी ऑन होईल. जेवढा वेळ मी दाबून धरेल तेवढ्याच वेळी एलईडी ऑन होईल.